संजय गायकवाड यांच्या प्रतिक्रियेवर विजय वडेट्टीवारांनी खोचक टोला लगावलाय. पाहूयात. तिकडे युतीबाबत आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलंय. भाजप शिवसेना युतीसाठी प्राधान्य देईल असं गायकवाड यांनी म्हटलंय. मात्र युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं सुद्धा मत गायकवाडांनी व्यक्त केलंय. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत 3 कोटींपर्यंत खर्च येतो. पैसे खर्च करून मातीत जायचं का असा सवाल त्यांनी केलाय. आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात. 1-1, 2-2 कोटी 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका जणाकडून. इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत. ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे. हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची. तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे, तेच निघणार. आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे. त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत. तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा. 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो, लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल.